गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आपला पुढचा टॉपिक काय? सराव संच 36. सराव संच 36 कितवीचा आहे? 7वी. कितवीचा आहे? 7वीचा. सराव संच 35 चाला मित्रांनो, आपला आता सराव संच 36 चालू आहे. सराव संच 36 मधला सगळ्यात पहिला प्रश्न काय मित्रांनो? ब्रॅकेट मध्ये 3x वजा 11y ब्रॅकेट कंप्लीट मायनस ब्रॅकेट 17x अधिक 13y ब्रॅकेट कंप्लीट. ओके, यांची काय करायची? तुम्हाला वजाबाकी करायची. पण वजाबाकी करताना काय करायचं ना? वजाबाकी करताना तुम्हाला खाली आन्सर दिलेले. काय आन्सर दिलाय? 7x वजा 12y वजा 14x वजा 54y वजा 3 ब्रॅकेट मध्ये 5x अधिक 4y ब्रॅकेट कंप्लीट. नंतर काय दिलंय? 2 -2 7x अधिक 12y. ओके, हे काय दिलेलं तुम्हाला आन्सर? या तिघांपैकी कोणतं उत्तर करेक्ट आहे हे तुम्हाला यांची वजाबाकी करून सांगायचं. ओके, यांची पहिले वजाबाकी करा, त्याच्यानंतर याच्यापैकी जो उत्तर येईल त्याला टिक करायची, म्हणजे हे बरोबर आहे. ओके, चला आता आपण उत्तर काढूया. उत्तर काढताना काय करायचं ना? उभी मांडणीनुसार हा 3x पहिले राईट करा, मध्ये काय वजा, नंतर 11y. ओके, आणि यांची काय करायची आपल्याला? वजाबाकी, म्हणून इथे वजाचं चिन्ह, 17x इथे अधिकचं चिन्ह, इथे 13y. उभी मांडणीनुसार आपण लिहून घेतलं मित्रांनो. ओके, काय करायची आपल्याला? दोघांची वजाबाकी करायची, म्हणून एका खाली आपण एक मांडून घेतली आणि वजाबाकीचं चिन्ह दिलं. ज्यावेळेस इथे वजाबाकीचं चिन्ह असतं ना मित्रांनो, त्यावेळेस इकडची सगळे चिन्ह बदलली जातात. ओके, आता हे अधिक आहे ना, तर इथे वजा होणार, आणि इथे काय? या 17च्या समोर काहीच चिन्ह नाहीये, म्हणजे अधिक आहे, सो अधिकचं परत काय होणार? वजा. ओके, चला आता वजाबाकी करूया. हे वजा कसं आलं माहितीये का? 17च्या समोर काहीच चिन्ह नसतं. ओके, हे तर वजाचं समचं चिन्ह आहे. 17च्या समोर काहीच चिन्ह नाही, काहीच नसेल म्हणजे प्लस आहे, काहीच नसेल म्हणजे प्लस आहे, म्हणून त्या प्लसचा मायनस झाला. का? कारण ज्यावेळेस आपल्याला वजाबाकी करायची असते त्यावेळेस या चिन्हांची आदला बदल करायची असते, म्हणून हा प्लसचा मायनस झाला, या मायनसचा हा प्लसचा मायनस केला. चला सोडूया. आता हा मायनस, हा 17च्या समोर मायनस आहे, 3च्या समोर प्लस आहे. मायनस आणि प्लस काय होणार आहे? मायनस आणि प्लस मायनस. मग 17x -3 उरले किती? 14x. किती उरले? 14x. का? कारण 17 मधून 3 गेले, 17 मधून 3 घेऊन काय उरला? 14x. आता 14x उरला, पण मोठ्या संख्येचं चिन्ह काय? मायनस, म्हणून इथे दिला मायनस. सो मायनस आणि हा मायनस, मायनस मायनस काय होणार आहे? प्लस. मायनस मायनस काय झाला? प्लस. 13 आणि 11 किती झाले? 24y. हे झालं तुमचं उत्तर. हे काय झालं तुमचं उत्तर? पण हे उत्तर काढताना तुम्ही म्हणाल सर इथे असं कोणतंच साईन नाहीये, -14x प्लस 24y इथे कुठेच नाहीये. ओके, मग यांचं काय करायचं ना मित्रांनो? याचं पण तुम्हाला पुढे प्रोसेस असते. मग ती काय असते? या दोघांना भाग कशाने जातो ते बघायचं. या दोघांना भाग कशाने जातो? सो या दोघांना भाग जातो 2ने. ओके, बाकी कोणती संख्या आहे का 2 शिवाय भाग जाणारी? 7x 14 येतो, 7 7 7च्या पण पाड्यामध्ये नाही, 3च्या पण नाही, बाकी 5च्या पण नाहीये, 4च्या पण नाहीये, 6 7 8 9 10 नाही, कोणत्याच पाड्यात नाही. या दोघांना भाग फक्त 2ने जातो. कशाने जातो? फक्त 2ने. मग ह्या दोन संख्यांना भाग कशाने जातो ते बघायचं. 2ने जातो ना, तर या दोन संख्यांना बेसाती 14, बेसाती 14, बेसाती 14 हा x ॲज इट इज राईट करा. बेसाती 14 हा प्लस चिन्ह जसेच्या तसं. 24. आता 2ने आपल्याला 24ला भाग द्यायचा, मग 2ने 24ला भाग दिला तर किती येईल? 12. किती येईल? 12. y ॲज इट इज ब्रॅकेट कम्प्लीट. ओके, पण आपण भाग कशाने दिलाय? 2ने. इथे मायनस साईन आहे ना, सो मायनस प्लस काय होणार आहे? मायनस, म्हणून इथे मायनस. हे आहे का कुठे? इथे आहे बघा. सो दिस इज युअर आन्सर. -2 7x अधिक 12y. हे तुमचं उत्तर निघालं. का हे उत्तर आहे? कारण आन्सर तर हे आलं ऍक्च्युली, पण हे तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं नाहीये. कशामध्ये? तुम्हाला जे आन्सर सांगितलं त्याच्यामध्ये चूज करा, त्याच्यामध्ये दिलेलं नाहीये. म्हणून याचं काय करायचं? कन्वर्ट करायचं. कन्वर्ट कसं करताना? या दोघी संख्यांना कशाने भाग जातो ते बघायचं. ओके, या दोघी संख्यांना भाग जातो 2ने, मग 2 बाहेर घेतला. ओके, पण मायनस आणि प्लस काय होणार? मायनस, म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह आपण दिलं. सॉरी, मायनस आणि प्लस काय होणार आहे? मायनस, म्हणून याला मायनस दिला. 2ने भाग द्यायचा ना आपल्याला, म्हणून याला मायनस दिला. नंतर 2 14 मध्ये घेतला, बेसाती 14, 24ला भाग दिला. 2 आणि 24ला भाग दिला, तिचा 12 आला. ओके, त्यामुळे हा y ॲज इट इज राईट केला. समजलंय? हे तुमचं आन्सर. ओके, चला पुढचा टॉपिक घेऊ. प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला? ब्रॅकेटमध्ये 23x वर्ग y चा घन आणि z ब्रॅकेट कंप्लीट, त्याच्यानंतर आपल्याला गुणाकार करायला सांगितलेला आहे. पुढच्या ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे? -15x चा घन y आणि z चा
वर्ग. आता हा आपल्याला सॉल्व्ह करायला सांगितलं. हे गुणाकार करताना ना सगळ्यात पहिले मित्रांनो तुम्हाला आहे ना हे जे एबीसीडी मधले अक्षर आहेत यांचा गुणाकार आला पाहिजे. यांचा गुणाकार करताना काय करताना कधी पण लक्षात ठेवा एक्स गुणिले एक्स जर असेल तर इथे एक्सचा वर्ग होतो. ओके, याच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे एक असतो, याच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे एक असतो. एक आणि एक यांची बेरीज करून एक्सच्या डोक्यावर 2 लिहायचा. ओके, इथे जर सपोज एक्सच्या डोक्यावर 2 असेल आणि इथे मल्टिपल, इथे एक्सच्या डोक्यावर काहीच नसेल तर इथे एक्सच्या डोक्यावर 3 येतो. का? कारण याच्या डोक्यावर 2 याच्या डोक्यावर काहीच नाही, काहीच नाही म्हणजे 1 आहे. तर दोघांची काय करायची बेरीज आणि 3. हे फक्त गुणाकार करताना करायचं, बेरीज वजाबाकी भागाकार करताना नाही. फक्त बेरीज गुणाकार करतानाच असं करायचं. जर इथे एक्सच्या डोक्यावर 2 असेल इथे गुणिले इथे एक्सच्या डोक्यावर 2 तर एक्स 2 आणि 2 4 होतात. 2 आणि 2 किती होतात? 4. म्हणून इथे एक्सच्या डोक्यावर किती येतील? 4. पण इथे जर एक्स आणि 3 गुणिले एक्स आणि 2 असं जर असेल, ओके, सो 3 गुणिले 2 सो एक्स आणि एक्स, सो 3 गुणिले 2 3 दुने 6. असं करू नका. 3 दुने 6 यांचा गुणाकार नाही होत. डोक्यावर जे आहेत त्यांचा गुणाकार नाही होत, त्यांची बेरीज होते. त्याच्या डोक्यावर त्यांची काय होते? बेरीज होते. म्हणून 3 आणि 2 किती होतो? 5 होतो. त्यांचा गुणाकार करायचा नाही. ओके, त्यांची बेरीज होते. नाही तर काही काही मुलं 3 दुने 5 सॉरी 3 दुने 6 असं करून टाकतात. इथे जर एक्सच्या डोक्यावर 3 मध्ये मल्टिपल इथे एक्सच्या डोक्यावर 3 जर असेल 3 त्रिक 9 असं करू नका. 3 आणि 3 6 वरच्यांचा गुणाकार करायचा नसतो, वरच्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं. काय करायचं असतं? मल्टिप्लिकेशन. ओके, गुणाकार करायचा नसतो. सॉरी, वरच्यांची बेरीज करायची असते, मल्टिप्लिकेशन आहे सॉरी, बेरीज करायची असते, ऍडिशन करायचं असतं. सॉरी हा, लक्षात ठेवू नका. मल्टिप्लिकेशन ऍडिशन करायचे असते. ओके, ऍडिशन म्हणजे बेरीज करायची असते. सो हा एक्सच्या ठिकाणी जर वाय असेल y2 गुणिले इथे पण y2 असेल तर बरोबर y4च लिहायचा. ओके, इथे जर y3 असेल गुणिले y2 असेल तर 5 येईल. वायच्या डोक्यावर किती येईल? 5. हा यांचा गुणाकार झाला. ओके, जर इथे वायच्या डोक्यावर काहीच नसेल, इथे वायच्या डोक्यावर 3 असेल तर 3 आणि 1 याच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे 1 आहे. तर इथे वायच्या डोक्यावर 4 येईल. हे एबीसीडीतल्या अक्षराचा असा गुणाकार करता मित्रांनो. ओके, या टाईपने एबीसीडीच्या अक्षरांचा गुणाकार करतो. चला आता सम सॉल्व्ह करूया मित्रांनो. पण जर सपोज असं असेल ना इथे एक्स च्या डोक्यावर 1 आणि गुणिले इथे वायच्या डोक्यावर 1 गुणाकार काही, तर गुणाकार जशाचा तसाच लिहायचा एक्स वाय. ओके, त्यांच्या डोक्यावर 1 इथे 1 आणि इथे 1 ऑलरेडी आहे. इथे जर 2 असेल आणि इथे 2 असेल तर इथे 2 आणि इथे 2च करायचं. त्या डोक्यावर काहीच करायचं नाही, असं ॲज इट इज राईट करायचा. गुणाकार मध्ये वरच्यांचा काहीच होत नाही, त्यांचा ऍक्च्युली गुणाकारच होत नाही. त्यामुळे काय करायचं ना, हा एक्स आणि वाय जसाच्या तसा लिहायचा आणि त्यांच्या डोक्यावर जी काही संख्या दिलेली ती जसाच्या तशी लिहायची. ओके, त्यांचं काहीच करायचं नाही. अपोजिट असेल तर त्यांचं काहीच करायचं नाही, शेजारी शेजारी राईट करायचे फक्त. चला सॉल्व्ह करू मित्रांनो. ओके, आता आपल्याला काय सॉल्व्ह करायचं आहे? 23 एक्स वर्ग वाय क्यूब झेड ब्रॅकेट कंप्लीट मल्टिपल -15 एक्सचा क्यूब वाय झेडचा स्क्वेअर. ओके, त्यांना पहिले उभी मांडणी करून घेऊ मित्रांनो. काय करू? त्यांची पहिले उभी मांडणी करून घेऊ. उभी मांडणी करताना काय करणार? पहिले अंकांचा गुणाकार करू आपण, नंतर खाली 15 अंकांचा गुणाकार करून घेऊ. 5 त्रिक 15 एक वरती 5 5 दुने 10 आणि 1 11. ओके, इथे 0 राईट केला. 1 3 3 1 2 1 2 2 त्यांचा ऍडिशन 5 0 5 1 3 4 आणि हा 345. काय आला यांचा आन्सर? 345. पण हा मायनस आहे मित्रांनो, -15 आहे. आपण कशाने मल्टिपल केला? मायनसने ना, त्यामुळे आन्सर आला काय? -45 -345. ओके, -345. आता बघा एक्स इथे वर्ग आहे, इथे पण वर्ग आहे. मग एक्स मी आता तुम्हाला सांगितलं एक्स वर्ग मल्टिपल एक्स क्यूब काय झालं याचा? x5. याचं काय आन्सर आहे? x5. वाय इकडे काय क्यूब आहे मल्टिपल इकडे काय वाय सिंगल आहे, मग काय होईल? वायचा 1 फक्त. ओके, वाय काय येईल? 1 येईल. त्याच्यानंतर झेड इकडे झेड आहे मध्ये मल्टिपल इकडे काय? झेडचा वर्ग. आन्सर काय येईल? Z3. का? कारण याच्या डोक्यावर काहीच नाहीये.
काहीच नाही म्हणजे 1 आहे, हा 1 आणि हा 2 झाले 3, याच्या डोक्यावर 3 आहे, हा 3 आणि हा 1 झाले हे 4, हा 3 आणि हा 1 झाले 4, म्हणून वायच्या डोक्यावर इथे 4, या 2 आणि 3 झाले 5, 3 दुने 6 असं नाही, 2 आणि 3 आता सांगितलं 5 होतो. सो x चा वर्ग y4 आणि z3. मग आन्सर काय येईल मित्रांनो तुमचं 3 4 5. आन्सर काय येईल -3 4 5. ओके, x x गुणाकार केला तर x चा 5, च्या डोक्यावर 5, y च्या डोक्यावर 4 आणि z च्या डोक्यावर 3. दिस विल बी युअर आन्सर. कुठे आता -3 4 5, तिकडेचा -3 4 5 नाही, इकडेच -3 4 5, -3 4 5, x चा 5, y चा 4 आणि z चा 3. दिस इज युअर आन्सर. समजले मित्रांनो कसं सॉल्व्ह करतात? हे समजला. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, हे समजलं असेल. आता गुणाकार आहे, मायनस चिन्ह का आलं? कारण आपण गुणताना मायनस संख्येने गुणलेले, त्यामुळे मायनस चिन्ह आन्सरला आलंय. ओके, अदरवाईज हे आन्सर आलं असतं, पण हे पण आन्सर आलं नसतं का? कारण x गुणिले x हा इथे x5 होतो, इथे x2 दिलेला, म्हणून हे तर येणारच नाही, हेच येणार. ओके, चलो नेक्स्ट सम. चला मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन, तिसरा क्वेश्चन. 2 क्वेश्चन सॉल्व्ह झाले आपले. आता तिसरा क्वेश्चन. तिसऱ्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? खालील समीकरणे सोडवा. ही समीकरणे दिले तुम्हाला 6च्या 6 सोडवा मित्रांनो आपण, आणि एकदम सोपी आहे. ओके, एकदम सोपी. फक्त काय करायचं ना तुम्हाला, एक गोष्ट लक्षात ठेवायची. कोणती गोष्ट? मध्ये इक्वलचं साईन आहे. मध्ये कसलं साईन आहे? इक्वलचं साईन आहे. इक्वल म्हणजे बरोबरचं चिन्ह आहे. ओके, जर ह्या साईडला मायनस चिन्ह असेल, हे मायनस चिन्ह आपल्याला इक्वलच्या त्याच बाजूला घेऊन जायचं असेल, तर त्याचं काय होती? बेरीज म्हणजे प्लस. जर या बाजूला प्लसचं साईन असेल आणि त्याला आपल्याला त्या बाजूला घेऊन जायचं आहे, ओके, सो काय होतो? मायनस. ओके, म्हणजे त्या बाजूला घेऊन जायचं म्हणजे काय? सॉल्व्ह करताना ते सांगतो मी तुम्हाला. सम ज्यावेळेस सॉल्व्ह करायचं असेल ना, त्यावेळेस सांगतो नेमकं याचा यूज कसा करायचा. त्याच्यानंतर इथे जर डिवायडेशन असेल तर या साईडला जाताना मल्टिप्लिकेशन, या साईडला मल्टिपल असेल तर या साईडला जाताना डिवाइड करायचा. ओके, याच्यासोबत कोणता असतो? अंक असतो. त्या अंकाला आपल्याला त्या बाजूला घेऊन जायचं असतं. त्या अंकाला त्या बाजूला घेऊन जाताना जर तो अंक मायनस मध्ये असेल तर तिकडे जाताना तो अंक प्लस मध्ये होतो. त्या अंक जर प्लस मध्ये असेल तर त्या साईडला जाताना मायनस मध्ये होतो. जो अंक जर डिवाइड मध्ये असेल त्या साईडला जाताना मल्टिपल मध्ये होतो. आणि या साईडला जर अंक मल्टिप्लाय मध्ये असेल त्या साईडला जाताना तो डिवाइड मध्ये होतो. कसं? तर पहिला आपण सम सॉल्व्ह करू, त्याच्यानंतर समजेल. ओके, पहिलं सम सॉल्व्ह करायच्या अगोदर मी एक सोपं तुम्हाला सम देतो. सपोज इथे x आहे, इकडे प्लस आहे, इथे 2 आहे आणि बरोबर इथे 9. ओके, सो आपल्याला काय काढायचं असतं ना, असं सम दिलेले ही सगळी सम जवळपास तशीच आहे. ओके, सो एक सम घेतले फॉर एक्झाम्पल. सो या सम मध्ये काय करायचं? आपल्याला या x ची किंमत काढायची असते. x ची किंमत का काढायची ना? कारण x च्या ठिकाणी अशी एक संख्या आहे, ती संख्या आपल्याला काढायची. ती संख्या जर निघाली तर ती संख्या प्लस 2 केलं म्हणजे बरोबर आपला 9 येणार आहे. ओके, सो सॉल्व्ह करताना कसं करणार ना, हा +2 आणि हा x असं जसा ठेवायचा. हा x या बाजूला आहे, मायनस काय करावं लागेल आपल्याला 2, कारण अंकांची बेरीज किंवा वजाबाकी होणार आहे, x किंवा अंकांची नाही होऊ शकत. त्यामुळे हा +2 या बाजूला आहे ना, तर आपल्याला त्या बाजूला घेऊन जावं लागतं. कोणत्या? इक्वलच्या त्या बाजूला. सो इक्वलच्या त्या बाजूला घेऊन गेलो आपण +2, म्हणजे हा 9 आहे, हा प्लस आहे. प्लस त्या बाजूला जाताना काय होतो? मायनस. प्लस त्या बाजूला जाताना काय होतो? मायनस. म्हणून हा मायनस काय होणार आहे? 2. तर x बरोबर हा 9 मधून 2 गेला, उरले किती? 7. तर x ची किंमत किती आली? 7. x ची किंमत किती आली? 7. आता x च्या ठिकाणी जर आपण 7 ठेवला आणि प्लस 2 केला तर बरोबर 9 आला आन्सर. x ची किंमत काढली आपण तर x ची किंमत किती आली? 7. समजलं? सो हा 2 प्लस मध्ये होता, त्या बाजूला गेला, मायनस झाला. सो आपल्याला x ची व्हॅल्यू करण्यासाठी आपल्याला हा जो इक्वल आहे, या साईडला अंक जर बेरीज मध्ये असेल तर त्या साईडला मायनस मध्ये करायचा असतो, या साईडला बेरीज मायनस मध्ये असेल तर त्या साईडला बेरीज मध्ये, आणि या साईडला डिवाइड मध्ये असेल त्या साईडला मल्टिपल मध्ये, आणि या साईडला जर मल्टिपल मध्ये असेल तर त्या साईडला डिवाइड मध्ये. समजलंय? चला आता आपण सॉल्व्ह करू सम. पहिला सम काय दिलंय मित्रांनो आपल्याला? 4x काय दिलेलं आहे? 4x प्लस 1/2 प्लस 9 × 2 हा आपल्याला सम दिलेला आहे. आता या साईडला 4x आहे, त्याचं प्लस आणि बेरीज काहीच होणार नाही का? कारण 4 सोबत x आहे. ओके, जर x सोबत असेल ना तर प्लस नाही होत. इकडे जर x असेल तरच प्लस होणार. इकडे x आहे का? नाही. जर इथे 1 × 2 आहे, याला जर प्लसचं साईन, याच्यामध्ये जर x असतं, याच्यासोबत जर x आला असता तर आपण यांना प्लस केलं असतं. पण प्लस तेव्हाच करायचं ज्यावेळेस दोघी साईडला x असेल, मायनस तेव्हाच करायचं. ओके, प्लस मायनस जे काय असेल ते.
पण इथे यांच्यासोबत एक्स नाही, म्हणून या 1 × 2 ला काय करावं लागेल आपल्याला, त्या बाजूला घेऊन जायचं. म्हणजे हा 4x ॲज इट इज ठेवा, बरोबर 1 × 2. ओके, 1/2, हा 9/2 जसं तसा. हा 1/2 इकडे प्लस मध्ये, त्या साईडला जाताना काय होणार, मायनस. या बाजूला जाताना काय होणार आहे, मायनस. मग 1 × 2 ॲज इट इज राईट केला, काहीच केलं नाही. ओके, हा पण 1/2 होता, प्लस मध्ये होता, बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला नेला, बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला नेला, 9/2 जसंच्या तसा घेतला. हा प्लस मध्ये होता म्हणून याला मायनस मध्ये केला. ओके, पुढे आता 4x ॲज इट इज राईट करायचा, जसा आहे तसा राईट करायचा. हे 2 वेळा लिहिलेलं आहे, एकदाच लिहायचं. ओके, 2 खाली छेदामध्ये जर डबल सेम संख्या असेल तर ती एकदाच राईट करायची असते. म्हणून हा 9 - 1 जसाच्या तसा, आणि खाली हा 2 वेळा 2 लिहिलेला आहे, तो एकदाच लिहायचा. काय करायचं, 2 वेळा 2 लिहिलेला आहे तो एकदाच लिहायचा. लिहिला, त्याच्यानंतर 4x ॲज इट इज राईट करायचा. आता हा 2 जसं लिहा, 9 मधून 1 गेला, उरले किती, 8. 9 मधून 2 गेला, उरले किती, 8. हा खाली किती, 2 जसं तसा. आता भाग द्या, बे 1 बे, बेचोक 8. या साईडला काय झाला, 4. इकडे पण 4x बरोबर हा 4. ओके, आता हा 4 गुणाकार मध्ये. ओके, या साईडला गुणाकार मध्ये असेल तर त्या साईडला काय होणार, भागाकार मध्ये. मग हा 1 जसंच्या तसा लिहा, 4/4. ओके, 4 × 4, 4 × 1 4, 4 × 4. एक्स बरोबर काय आली उत्तर मित्रांनो, एक्स ची किंमत काय आली, एक्स. समजलंय, एक्स ची किंमत किती आली आपली, एक्स. झालं सॉल्व. काय केलं आपण, हा पहिले अर्धा होता म्हणजे हाफ होता, 1 × 2. ओके, प्लस मध्ये होता, बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला घेऊन गेलो, मायनस मध्ये केला. ओके, बरोबर चिन्हाच्या बाजूला आणला, मायनस मध्ये केला. 4x जसाच्या तसा लिहिला, बरोबर चिन्ह दिला. त्याच्यानंतर काय केला, 9 - 1 केला. ओके, आणि खाली 2 संख्या होत्या, 2 इकडे पण 2 इकडे पण, ते 2 वेळा न लिहिता एकदाच लिहून टाकला. ओके, खाली जर सेम संख्या असेल तर ती एकदाच राईट करायची असते, त्यामुळे इथं 2 एकदाच लिहिला. 9 मधून 1 गेला, उरले 8. 2 जसा होता, बेचोक 8. ओके, 4 जसा खाली आन्सर आला. हा 4 गुणाकार मध्ये होता, या साईडला जाताना भागाकार मध्ये झाला, 1 जसा 4/4. ओके, उत्तर काय आलं, 1. समजलंय. चला नेक्स्ट सम मित्रांनो. चलो नेक्स्ट सम मध्ये काय दिलेलं आहे, 10 बरोबर 2y अधिक 5. 10 बरोबर 2y अधिक 5. आता इथे काही स्टुडंटला मी सॉल्व्ह करायला दिलं होतं, खतरनाक कन्फ्युजन होतं. सर म्हणे पहिले ते y वगैरे त्या साईडला येत होते, 2 अंक त्या बाजूला आहेत. ओके, सो आता कसं सॉल्व्ह करायचं, याला कसं करायचं, याला पण सेम करा मित्रांनो. इकडे 2y आहे ना, त्याला हातच लावू नका, कारण मी तुम्हाला सांगितलंय, जर इथे एबीसीडी मधला अक्षर ज्याच्यासोबत असेल, इकडे जर नसेल, इथे जर y असता ना, तर आपण त्यांची बेरीज केली असती. पण इथे y आहे का, नाही. मग यांची बेरीज होऊ शकते का, नाही होणार आहे. ओके, इकडे जर y असता तरच बेरीज झाली असते. साधं सिंपल गणित आहे. इथे काय 10 आहे, याच्यासोबत काय आहे का, नाही. याच्यासोबत काय आहे का, नाही. मग हा जो प्लस मधला फाय ना, त्या साईडला घेऊन जा. काय करा, प्लस मधला फाय त्या बाजूला घेऊन जा. हा 10 ॲज इट इज राईट करा. हा प्लस फाय या साईडला येताना काय होणार आहे, मायनस. या साईडला काय होणार आहे, -5. आता हा जसा तसा होता, हा प्लस मधला फाय या साईडला मायनस मध्ये झाला, सो मायनस. मग जर तुम्ही म्हणणार असाल की सर 10 बरोबर चिन्हाच्या बाजूला होता, तसं लिहिलं तरी चालेल. 10 बरोबर चिन्हाच्या बाजूला, हा प्लस मधला फाय या साईडला जाताना काय होणार आहे, -5. काय होणार आहे, -5. मायनस चिन्ह समोरच्या बाजूला असतं, मागच्या बाजूला देऊ नका. मायनस चिन्ह मागच्या बाजूला असतं. हा 10 प्लस मध्ये, कारण त्याच्यासमोर काही चिन्ह नाही म्हणजे तो प्लस मध्ये. ओके, हा 2y ॲज इट इज राईट करा. तुम्ही असं लिहिलं तरी चालेल, मी अगोदर लिहिलं तसं लिहिलं तरी चालेल. ओके, सो हा 2y, हा 2y खाली घेतला. हा +5 होता, बरोबर चिन्हाच्या या बाजूला घेऊन आला. नाही तर म्हणणार सर तुम्ही प्रत्येक वेळेस त्याच बाजूला घेऊन जात होते, नाही. या बाजूला पण तुम्ही आणू शकतात. हा +5 होता, या बाजूला आणला, सो मायनस आणि प्लस, मायनस आणि प्लस काय होणार आहे, मायनस. मग 10 मधून 5 गेला, उरले किती, 5. उरले किती, 5. हा 2y ॲज इट इज. ओके, मोठ्या संख्येचं चिन्ह काय, प्लस म्हणून इथे प्लसच येणार. आता हा गुणाकार मध्ये असेल, इकडे येताना काय होतो, गुणाकार मध्ये असेल तर भागाकार मध्ये. या साईडला गुणाकार मध्ये येतो, या साईडला येताना काय होईल, भागाकार मध्ये. या साईडला भागाकार मध्ये जाणार. 5 × 2 बरोबर y. हेच तुमचा आन्सर, कारण भाग जाणार नाही. ओके, हेच तुमचा आन्सर. आता याला दुसऱ्या पद्धतीने जर करायचं असेल तरी बघा, 10 बरोबर 2y अधिक 5. ओके, मग जर तुम्ही 2 इकडे आणला आणि 10 इकडे घेऊन गेले तरी चालेल. ओके, पण हा 2 कसा आहे, प्लस मध्ये ना, इकडे येताना काय होणार, मायनस मध्ये 2y, पण मायनस मध्ये 2y झाला. बरोबर, हा 10 प्लस मध्ये, त्या साईडला जाताना -10.
हा +5 ॲज इट इज राईट केला. ओके, 2y जसंच तसा या बाजूला 2y आणला आणि 10 आपण या बाजूला घेऊन गेलो होतो. हे थोडं कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल पण समजून घ्या. ओके, त्याच्यानंतर इथे काय होता -10. आता मायनस आणि प्लस काय होणार आहे मायनस, मग 10 मधून 5 गेले उरले किती 5. पण हा मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस, हा भागाकार मध्ये सॉरी गुणाकार मध्ये 2y, y बरोबर -5 इंटू -2. मायनस मायनस चिन्ह कट होऊन जाणार, y बरोबर काय येणार आहे 5/2 आला बघा 5/2. इथे पण 5 इंटू 2 आला, y ची किंमत मायनस मायनस कट झाला. ओके, समजलंय. ओके, ही पण पद्धत सोपी आहे, ही पण पद्धत सोपी, जी तुम्हाला वाटेल ती करा. चलो नेक्स्ट सम मित्रांनो. पुढे काय दिलंय 5m - 4 5m - 4 बरोबर 1. ओके, आता काय करायचं 5m - 4 बरोबर 1. आता इथे 5 सोबत m आहे, 4 सोबत काय आहे का, काहीच नाहीये. 4 सोबत m असतं तर आपण त्याची वजाबाकी केली असती, पण 4 सोबत काहीच नाहीये म्हणून या 4 सोबत काहीच नाही, त्याच्यामुळे 4 ला आपल्याला काय करावं लागेल बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला पाठवावं लागेल. का, कारण याची वजाबाकी होणार नाही का, कारण इथं 5m आहे आणि ते -4 आहे, 4 सोबत काहीच नाहीये. तर 4 सोबत कोणता एबीसीडीतला अक्षर असतं तर आपण काहीतरी विचार केला असता, पण एबीसीडीतला काहीच अक्षर नाहीये, त्यामुळे मग तो 4 रिकामा आहे, इथे पण 1 रिकामा आहे, त्यामुळे मग त्यांचं आपण प्लस ऍडिशन मायनस काय करायचं ते करू. ओके, चला आता 5m ॲज इट इज राईट करा बरोबर. आता हा -4 आहे, या साईडला जाताना काय होणार आहे +4, या साईडला जाताना काय होणार आहे +4. हा -4 आहे बरोबर चिन्हाच्या आपण त्या बाजूला केला, सो मायनस चिन्ह त्या बाजूला जाताना काय होणार आहे प्लस, मायनस चिन्ह त्या बाजूला जाताना काय झालं प्लस, म्हणून +4. आता हा m आहे, 5m ॲज इट इज राईट करा बरोबर. यांची काय झाली बेरीज 5, मग m बरोबर परत काय होणार आहे m बरोबर 5. आता हा कशामध्ये गुणाकार मध्ये, हा काय आहे गुणाकार मध्ये, या साईडला जाताना काय होणार आहे भागाकार मध्ये. का, कारण 5 आणि m या दोघांमध्ये कसलीच अंक नाहीये, कसलाच साईन नाहीये, सॉरी अंक नाही, कसलाच साईन नाही. 5 आणि m मध्ये कसलंच साईन नाही, कसलंच साईन नसतं म्हणजे यांच्यामध्ये काय असतो गुणाकार असतो, कसलंच साईन नसतं म्हणजे यांच्यामध्ये काय असतो गुणाकार. या दोघांमध्ये साईन नाही म्हणजे गुणाकार आहे, गुणाकार. आणि हा गुणाकार जर आपल्याला 5चा त्या बाजूला घेऊन जायचा असेल तर गुणाकार त्या बाजूला जाताना काय होतो भागाकार. सो हा 5m दोघांमध्ये गुणाकारचा साईन होता, तिकडे जाताना काय झालं भागाकार. 5 कट 5 कट, m बरोबर काय आलं उत्तर 1. दिस इज युअर आन्सर. समजलं मित्रांनो काय केलं मी, हे आपलं सम होतं, हे काय होतं आपलं सम 5m - 4 बरोबर 1. ओके, हा 5 आणि m मध्ये कसलं साईन आहे गुणाकारचं साईन आहे. ओके, दिलेलं नसतं ते आपल्याला समजून घ्यायचं असतं, तो 5 आणि m मध्ये गुणाकारचं साईन आहे. -4 बरोबर 1, या दोघांचं काहीच करता येणार नाही, काहीच नाही करता येणार. का, गुणाकार वगैरे करताय तो पण त्या दोघांमध्ये गुणाकारचा साईन नाही. सो 5m आणि -4 याच्यामध्ये जो m दिलेला आहे तो फक्त आणि फक्त 5 ला दिलेला आहे, 4 ला काहीच दिलेलं नाही, त्यामुळे त्यांची वजाबाकी होणार नाही. या 4 ला काहीच नाही म्हणून आज 4 आपल्याला बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला घेऊन जावं लागतो, इक्वल चिन्हाच्या. ओके, त्या बाजूला घेऊन जाताना आपण काय करतो बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला जर आपल्याला मायनस चिन्हवाला घेऊन जायचा असेल तर त्या मायनस चिन्हवाला जो अंक आहे तो प्लस मध्ये होतो, म्हणून हा -4 त्या बाजूला गेला प्लस झाला. हा 5m जसंच्या तसं लिहिला बरोबर चिन्ह, 1 जसं जसं लिहिला, हा -4 होता या बाजूला येताना +4 झाला. 5m परत जसंच्या तसं लिहिला बरोबर चिन्ह, 1 आणि 4 5 झाले. ओके, m फक्त लिहिला का, कारण या दोघांमध्ये गुणाकार होता, या दोघांमध्ये गुणाकार होता म्हणून हा 5 बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला गेला, मग बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला गेला म्हणून तो काय झाला भागाकार मध्ये, म्हणून m बरोबर काय आला 1. 5 1 5. समजलं मित्रांनो. चला नेक्स्ट सम. नेक्स्ट सम काय दिलेलं मित्रांनो आपल्याला 6x, काय दिलेलं आहे 6x. 6x - 1 बरोबर 3x - 8. आता हे सॉल्व करू मित्रांनो. काय दिले 6x - 1 बरोबर 3x - 8. चला आता हे सॉल्व करू. हे सॉल्व करताना काय करताना मित्रांनो मी तुम्हाला पहिल्या सेंटेन्स पासून पहिल्या सम पासून सांगतोय, काय जर x सोबत x असेल तर त्यांचा प्लस किंवा मायनस मल्टिप्लिकेशन ज्या काय असेल ते सोबत असेल तर होणार. ओके, असं होणार नाही हा इकडे x आहे इकडे काहीच नाही म्हणून करा मायनस, असं होणार नाही. इकडे पण x पाहिजे इकडे पण x पाहिजे
तर त्यांची बेरीज किंवा वजाबाकी होते. ओके, मग याच्यासोबत एक्स आहे का? नाही. मग एक्स कुठे? तर इकडे. मग या एक्सला मित्रांनो इकडे आणा आणि हा एक्स सोबत काहीच नाही तर त्या एकला तिकडे घेऊन जा. ओके, जो एक्स एक्स आहे ते एका बाजूला आणा. काय? एक्स एक्स वाले जे अंक आहेत ते एका बाजूला आणा, बरोबर चिन्हाच्या एका बाजूला एक्स एक्स वाले अंक आणि दुसऱ्या बाजूला ज्याच्याकडे काहीच नाही असे अंक. ओके, मग एक्स कोणाकडे? हा 6x कडे एक्स आहे. हा 6x ऍज इट इज राईट केला. 6x ऍज इट इज राईट केला. हा 3x प्लस मध्ये का मायनस मध्ये? प्लस मध्ये. त्याच्यासमोर काहीच चिन्ह नाही म्हणजे काय? तो प्लस मध्ये. मग हा प्लस मधला आपल्याला या बाजूला घेऊन यायचा आहे म्हणजे काय होणार आहे? मायनस. प्लस वाला या बाजूला येणार, काय होणार? मायनस 3x बरोबर चिन्ह. ओके, हा 3x कशामध्ये होता? प्लस मध्ये. त्याला बरोबर चिन्हाच्या या बाजूला घेऊन आलो आपण. हे बघा, हा प्लस मध्ये होतो ना, काय झाला? मायनस. पुढे हा -8 ऍज इट इज राईट करा. ओके, हा चिन्ह, हे जे चिन्ह आहे ना समोरचं, हे समोरचं चिन्ह त्या अंकाचं असतं, मागचं चिन्ह नसतं. या 3x चिन्ह मायनस नाहीये. 3x चिन्ह त्याच्या समोर प्लस होतं. 8च्या समोर काय? मायनस. म्हणून हे चिन्ह कोणाचं आहे? 8चं. ओके, आता हा 1 हा 1 कशामध्ये? मायनस मध्ये. हा 1 मायनस मध्ये, बरोबर चिन्हाच्या त्या बाजूने जाताना काय होणार आहे? +1. समजलं काय केलं मी? हे बघा, एक्स एक्स एका बाजूला घेतले आणि ज्यांना एक्स वाय काहीच नाही ते असे साधे अंक एका बाजूला घेतले. हा 6x ऍज इट इज राईट केला. हा प्लस मध्ये 3x होता, त्याच्यासमोर काहीच अंक नसतो, सॉरी कसाचा साईन नसतो, म्हणजे त्याच्यासमोर मायनस साईन असतं. त्याच्यासमोर कसलीच साईन नाही म्हणजे कसली साईन आहे? प्लसची साईन आहे. सॉरी, मायनस नाही. त्याच्यासमोर कसलीच साईन नाही म्हणजे कसली साईन आहे? प्लसची साईन आहे. हा प्लस म्हणजेच बेरीज. ओके, नाही तर ना प्लस म्हणजे काय? प्लस म्हणजे बेरीजची साईन आहे. काहीच नसतं म्हणजे काय? बेरीज असते. सो ती बेरीज बरोबर चिन्हाच्या बाजूला या बाजूला आणायची आपल्याला, बरोबर चिन्हाच्या साईडला. बेरीजच्या त्या साईडला, या साईडला येताना मायनस, म्हणून इकडे बेरीज या साईडला येताना मायनस झाला 3x. बरोबर चिन्ह दिलं. -8 जसाच्या तसा. हा -1 होता. -1 आपल्याला बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला घेऊन जायचा होता. मग मायनस त्या बाजूला जर घेऊन जायचा असेल तर काय होणार? त्याचा प्लस. -1 बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला गेला, झाला +1. ओके, चला सॉल्व्ह करू मित्रांनो. आता 6 मधून 3 गेले, उरले किती? आता डायरेक्ट मायनस प्लस जे काय असेल ते करा, कारण सेम संख्या आहे ना, सेम संख्या आहे आणि सेम अक्षरच्यांना एबीसीडी मधले लेटर्स दिलेले. इकडे पण एक्स आहे, इकडे पण एक्स आहे, तर तुम्ही मायनस करू शकता. मग 6 मधून 3 गेले, उरले किती? 3x. 6 मधून 3 गेले, उरले किती? 3x. ओके, चला इथे पुढे हा मायनस आहे, हा प्लस आहे. मायनस आणि प्लस काय होणार आहे? मायनस. मायनस आणि प्लस काय होणार आहे? मायनस. काय होणार आहे? -7. काय जाणार आहे? -7. पुढे 4 नंबरचं उत्तर काय दिलेलं आहे पण? 3. काय चुकलं? चुकलं वाटतं मित्रांनो आपलं. हे बघा मित्रांनो, इथे फक्त एक चिन्हाचा घोळ झाला, फक्त एका चिन्हाचा, म्हणून सगळं सम चुकलं. काय झालं? फक्त एका चिन्हाचा घोळ झाला. इथे काय होता? प्लस. इथे काय होता? प्लस. फक्त एक चिन्ह चुकलं म्हणून सगळं गणित चुकलं. फक्त एक चिन्ह, फक्त एक उभी रेष मारली नव्हती त्या मायनस मध्ये, म्हणून सगळं सम चुकलं. ओके, चला परत सॉल्व्ह करूया. तेच म्हटलं उत्तर कसं काय नाही येते. ओके, त्यामुळे पेपरमध्ये पण प्रत्येक चिन्ह तुम्ही बघून घेत जा, प्रत्येक चिन्ह तुम्ही बरोबर लिहिताय का. आता इथे माझा मायनस होता म्हणून सगळं सम चुकलं, फक्त एक उभी रेष मारलेली नव्हती. काय? उभी रेष मारलेली नव्हती. परत तसंच मित्रांनो, हा 6x जसाच्या तसा लिहा. हा प्लस, या 3च्या समोर काहीच नाहीये, 3च्या समोर काहीच नाही म्हणजे प्लस आहे. मग प्लस आपल्याला इकडे येताना काय होतो? -3x. सेम जसंच्या तसंच करायचं, काहीच करायचं नाही, फक्त चिन्हांचे चेंज होणार, काहीच होणार नाही. बरोबर. हा +8 आहे, हा +8 जसंच्या तसं राईट करा, काहीच करू नका. हा मायनस मधला 1 आहे, हा मायनस मधला 1 आहे, या बाजूला जाताना काय होणार आहे? +1 होणार आहे. का? कारण हा मायनस आहे, सो आपल्याला बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला घेऊन जायचं आहे. -1 बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला घेऊन गेलो, काय झाला? +1 झाला. आणि हा 3x काय होता? प्लस मध्ये होता. ओके, त्याच्यासमोर काही साईन नाही म्हणजे प्लस आहे, इकडे येताना तो मायनस मध्ये झाला. आता 6 मधून 3 गेले, उरले किती? 3x. बरोबर. आता हा प्लस आहे ना, हा पण प्लस आहे, प्लस प्लस म्हणजे काय होणार आहे? बेरीज. 8 आणि 1 काय झाला? 9. ओके, आता 3 आणि x, आताच मी सांगितलं या दोघांमध्ये कसलंच साईन नाहीये, कसलंच साईन नाही म्हणजे काय? आपण गृहीत धरायचं त्यांच्यामध्ये गुणाकार आहे. मग इकडे जर 3 गुणाकार मध्ये तर त्या बाजूला जाताना काय होणार आहे? भागाकार मध्ये. मग x बरोबर 9
छेदी 3 झालं भागाकार मध्ये, हा गुणाकार मध्ये होता त्या साईडला जाताना भागाकार मध्ये झाला, मग 3 एक 3, 3 त्रिक 9, x बरोबर काय उत्तर आलं 3. समजलंय मित्रांनो, x बरोबर काय उत्तर आलं 3. बघा फक्त आणि फक्त इथे मायनस झालं होतं, फक्त प्लस चिन्ह नव्हतं केलेलं तरी पण आपला सम चुकत होतं, त्यामुळे चिन्ह लक्षात ठेवा. हा 6x आपण ऍज इट इज घेतला, हा 3x इकडे प्लस मध्ये होता इकडे मायनस मध्ये केला, बरोबर चिन्हाच्या या बाजूला घेऊन आलो. -1 या साईडला होता, बरोबर चिन्हाच्या आपण त्या बाजूला घेऊन गेलो. 8 जसंच्या तसा हा मायनस मध्ये होता इकडे प्लस मध्ये झाला, 6 मधून 3 गेले उरले 3x बरोबर प्लस 8 होता आणि हा प्लस 1 होता, त्यांचं झालं 9. या दोघांमध्ये गुणाकारचा साईन होता, तो 3ला आपण त्याच बाजूला घेऊन गेलो भागाकार मध्ये, का कारण इथे गुणाकार त्या बाजूला जाताना भागाकार, गुणाकार त्या बाजूला जाताना भागाकार, मग ती 9 भागिले 3 केला, मग भाग दिला, उत्तर काय आलं 3. समजलंय. चलो नेक्स्ट सम. चला मित्रांनो, पुढचा सम आपल्याला काय दिलेलं आहे, 2 ब्रॅकेट मध्ये x वजा 4 बरोबर 4x अधिक 2. अगोदर जसं होतं तसंच करून घ्यायचं. काय करायचं, ज्यावेळेस बाहेर एखादी संख्या असेल ना आणि मध्ये ब्रॅकेट दिलेला आहे, तर लक्षात ठेवायचं ही बाहेरची संख्या आणि ब्रॅकेट या दोघांमध्ये चिन्ह कसलं असतं, गुणाकारचं. कधी पण तुमच्या बाहेरचा जो अंक असतो ना, हा बाहेरचा अंक संख्या त्या आणि त्याच्या बाजूला जर शेजारी एकदम लागून जर गुणाकार ब्रॅकेट असेल, या 2ला जसं लागून हा ब्रॅकेट, या 2ला लागून जर असा ब्रॅकेट असेल ना, तर कधी पण लक्षात ठेवायचं या दोघांमध्ये साईन कसलं असतं, गुणाकारचं. कसलं साईन असतं, गुणाकार. म्हणजे या ब्रॅकेटला गुणायचं असतं आपल्याला या 2नी, मग गुणा 2ने जर x ला गुणलं तर उत्तर काय येतो मित्रांनो 2x. ओके, 2ने जर आपण x ला गुणलं तर उत्तर काय येणार आहे 2x. वजा चिन्ह जसंच्या तसं, वजा चिन्ह जसंच्या तसं. आता 2 आणि 4 ला गुणव, उत्तर काय येणार आहे 2 चौक 8, उत्तर काय येणार आहे 8. बरोबर चिन्ह जसंच्या तसं राईट करा, इकडची संख्या इकडे गुणायला काहीच नाहीये म्हणून हा ऍज इट इज झालं. अगोदर याच्या अगोदर जसं सम सॉल्व्ह केलं होतं तसं झालंय बघा, इकडे पण x आहे, वजा होता इथे 1 होता, इथे 8 झालाय, इथे 3x होता, इथे 4x दिलाय आणि इथे वजा 8 होता, इथे इथे अधिक 8 होता, आपल्याकडून चुकून झालेलं आहे, इथे अधिक 2 दिलेलं आहे. समजलं. ओके, सेम याच्यामध्ये कसं आपण x एका बाजूला घेतले, इकडे पण x एका बाजूला घ्या, साधे अंक त्या बाजूला. आता इकडे 2x आहे, 2x जसा लिहिला, हा 4x प्लस मध्ये या बाजूला येताना तो मायनस मध्ये होणार आहे, का कारण 4च्या समोर कसलंच साईन नाही, म्हणजे तो प्लस मध्ये. मग हा प्लस 4x इकडे घेऊन या, मग प्लस 4x जर इकडे येत असेल, प्लस वाली जर इकडे येत असेल तर काय होणार आहे -4x. काय होणार आहे -4x, का कारण त्याच्यासमोर कसलंच साईन नाही, प्लसच साईन नाही, म्हणून तो इकडे येताना काय होणार आहे -4x. बरोबर, हा +2 जसं तसा, हा 8 -8, हा -8 बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला जाईल. काय -8 बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला जाईल, -8 त्या बाजूला जाईल म्हणजे काय होणार आहे, मायनस त्या बाजूला गेला तर प्लस झाला 8, -8 बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला गेला काय झाला +8. चला आता सॉल्व्ह करू. आता हा 2 आणि 4 मायनस करा, 4 मधून 2 गेला, 4 मधून 2 गेले, उरले किती 2x. पण हा मायनस साईन जसं का, कारण मोठ्याचं चिन्ह, मोठ्याला काय चिन्ह आहे मायनस, तर -2x. हा बरोबर, हा प्लस आणि हा प्लस 10, कारण 2 आणि 8 किती होतात 10. आता हा 2 आणि x यांच्यामध्ये कसलं साईन आहे, कसलं साईन आहे गुणाकाराचं, कसलं साईन आहे गुणाकाराचं. मग हा 2 इकडे कशाला होणार भागाकार मध्ये. बरोबर, 10 भागिले 2, बे 1 बे, बे 5 10, उत्तर काय आलं x बरोबर -5. का कारण आपण 2 भागलं आणि 2ला मायनसचं चिन्ह आहे, 2ला कसलं चिन्ह आहे मायनस, म्हणून -5. ओके, समज हे समजलंय. चला काय केलं मी इथे सगळ्यात पहिले 5ला ब्रॅकेटने गुणलं. ओके, 5ने ब्रॅकेटला गुणलं, 5x उत्तर आलं. त्याच्यानंतर प्लस चिन्ह जसं जसं दिलं, 5 1 5 बरोबर चिन्ह जसं जसं 74. 5x जसं जसं घेतला, हा +5 होता, या साईडला गेला -5 झाला. ओके, का कारण प्लसचं चिन्ह या साईडला जाताना मायनस होतो, म्हणून हा प्लस इकडे -5 केला. ओके, 5x जसं जसा ठेवला, बरोबर चिन्ह 74 मधून -5 केले, 74 मधून -5 केले, उत्तर काय आलं 69 म्हणजे 69. 5x या दोघांमध्ये गुणाकारचं चिन्ह आहे, बरोबर 69. सो x जसं जसा लिहिला बरोबर 69/5.
5 हे तुमचं आन्सर. समजलंय मित्रांनो. चला नेक्स्ट सम.